हे आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. इथं आपल्याला दिसत असेल बोर्डवर. ठाणे जिल्ह्यामध्ये उत्तन गावामध्ये 200 एकरच्या परिसरामध्ये ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आत्मोदीवो भव दिसत असेल आपल्याला. इथं आत्मोदीवो भव रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी. आपल्याकडे बऱ्याच जणांना कल्पना नाही की नेमकं इथं चालतं काय. तर हा 200 एकरचा परिसर आहे. राहण्याची एकदम 5 स्टार व्यवस्था आहे. अनेक कॉन्फरन्स हॉल्स आहेत. 12वी पर्यंतची शाळा आहे. 2 गोशाळा आहेत. वृद्धाश्रम आहे. आणि मुख्यतः या प्रबोधिनीमध्ये जिथं आलो आहे आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशा लोकांना पब्लिक लाईफ, पब्लिक अवेअरनेस आणि त्यांचा पब्लिक डेव्हलपमेंटच्या संदर्भातला एक ॲप्रोच डेव्हलप करण्यात येतो. जे निवडून येऊ शकतात त्यांनाच इथं ट्रेनिंग देण्यावर जास्त फोकस होतो. आम्ही इथं आलो होतो भारतीय जनता पक्षाच्या उद्योग आघाडीचं एक कॉन्फरन्स या ठिकाणी अरेंज केली होती आणि त्या संदर्भात आम्ही प्रबोधिनीला भेट दिली. 2 दिवस, 1 दिवस 1 नाईट आणि 2 दिवस असा आमचा प्रोग्राम होता. तर आज तो करून आम्ही परत लातूरकडे येत आहोत. तर अतिशय रम्य परिसर आहे. लश ग्रीन, भरपूर झाडी, डोंगर, स्विमिंग पूल, हॉल्स, ट्रेनिंग सेंटर्स अशी सगळी सुसज्ज व्यवस्था असलेली प्रबोधिनी. भारतीय जनता पक्षाचं भरपूर जर काम केलं तर इथं येण्याची संधी आपल्याला देखील मिळू शकते. धन्यवाद. रामभाऊ म्हाळगी कदाचित कल्पना नसेल, भारतीय जनता पक्षाचे खासदार होते फार जुने. आणि ज्यावेळेस भाजपची पॉलिटिकल एंटिटी शून्य होती त्यावेळेसही खासदार म्हणून निवडून आलेले हे रामभाऊ म्हाळगी साहेब. तर भेटूयात परत. धन्यवाद.